भाग 8. शबरीची बोरे. निस्सीम भक्तीची हृदयस्पर्शी कथा. शबरी ही मातंग ऋषींची शिष्या होती. तिचे संपूर्ण आयुष्य गुरूंनी दिलेल्या एका वचनावर आधारलेले होते. एक दिवस प्रभू श्रीराम तुला नक्की भेटायला येतील. तिचे तारुण्य सरले आणि म्हातारपण आले, पण तिचा विश्वास डगमगला नाही. दररोज ती आपला आश्रम झाडून स्वच्छ करायची, फुलांनी मार्ग सजवायची आणि प्रभू रामांसाठी गोड बोरे वेचून आणायची. अखेर तो दिवस आला जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमात पोचले. आपल्या आराध्याला प्रत्यक्ष समोर पाहून शबरी आनंदाने व्याकुळ झाली. तिने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. पाहुणचार म्हणून तिने गोळा केलेली बोरे त्यांच्यासमोर ठेवली. परंतु आपल्या प्रभूला एकही बोर आंबट लागू नये या काळजीपोटी ती प्रत्येक बोर आधी स्वतः चाखून पाहत होती. जी बोरे गोड लागत तीच ती रामांना देत होती. हे पाहून लक्ष्मण थक्क झाले, कारण उष्टी बोरे देणे हे शास्त्रानुसार अयोग्य होते. पण प्रभू रामांनी शबरीच्या डोळ्यातील प्रेम ओळखले होते. त्यांनी मोठ्या आनंदाने ती उष्टी बोरे खाल्ली, कारण त्यात जगातील सर्वात गोड पदार्थ मिसळला होता, तो म्हणजे भक्ती. ही कथा आपल्याला शिकवते, देवाला भक्ती हवी असते, दिखावा नाही. ईश्वर सोन्या चांदींच्या दागिन्यांनी किंवा मोठ्या नैवेद्याने प्रसन्न होत नाही. तो भक्तांच्या शुद्ध भावनेचा भुकेला असतो. भक्तीच्या मार्गात उच्च नीच, जातपात किंवा गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. अनेक वर्ष वाट पाहूनही शबरीची श्रद्धा कधी कमी झाली नाही. योग्य वेळी श्रद्धा फळाला येतेच.